मंडळी, आपल्या घरच्या पटांगणावर म्हणजे होम ग्राउंडवर प्रत्येक खेळाडू चांगलाच परफॉर्म करतो. आज इथे देखील एक नवखी गायिका तिच्या होम ग्राउंडवर कार्यक्रम करते. जो कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतात कॉमेडीतला ऑलराऊंडर गडी अंशुमन विचारे आणि जोरदार फटकेबाजी जिचा हाय वट अशी चेतना भट. सर, आज तुम्ही इथे माझ्या एरियात आलात सर. तुम्ही आलात सर. मला इतका आनंद होतोय ना सर. मला शब्द सुचत नाहीयेत सर. ॲक्च्युली सर मला नर्वस व्हायला झालंय सर. खूप भीती वाटतेय सर. होता कारण आतापर्यंत तू कोरस मध्ये गात होतीस. आज तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सहगायिका म्हणून माझ्यासोबत गातेस. तुमच्यामुळे टेन्शन येणारच. अरे आतापर्यंत मोठमोठं गायक माझ्यासोबत. त्यात आता तू. पण मला खूप टेन्शन आलंय सर. पोटात गोळा आलाय माझ्या. डोंट वरी, मी आहे ना. पुढे 19-20 आहेस पण शेवटी लोक अंशुमन विचारायला ऐकायला येतात यार. का हो सर. नमस्कार. हॅलो एव्हरीवन. मी या शोचा अँकर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. माय गॉड. अरे बाप रे बाप. मरतो काय मी. सरगम कुरुडकर. सरू कुडू डुकारू ये सारू ये करू ये डुकारू. हॅलो. अरे हे काय कुरू पुरू काय. अरे सर गौऱ्या माझ्या नावातली 2-2 अक्षर घेतो आणि असंच बोलतो सर मला. सर माझ्या लय माग लागलाय तो. मी नाही भाव देतो त्याला. माग लागलाय सर. कमॉन, तू माझ्यासोबत गातेस आता. काय तू भाषा बदलली डायरेक्ट करू पुरे. बरोबर नाही वाटत आहे. आता आपल्या एरियात आल्यावर काय होणार. गौऱ्याला बघितल्यावर असंच होतंय सर. लय जीव टाकतो माझ्या. आता गाण्यात जीव टाकायचा. ओके, गाणं महत्वाचं, शो महत्वाचा आहे नाही का. एरिया असला तरी शो जास्त चांगला झाला पाहिजे नाही का. हो सर. येस. कोण आहे. बाबा काय तू यांना ओळखलं नाही. नाही कोण आहे. अंशुमनजी विचारे माझे गुरु. हा गुरु. हे गुरु. अच्छा म्हणजे हे ते आहेत का जे तुझ्यासोबत गाणार आहेत. हे मी त्यांच्यासोबत गाते. तेच ना, तुझ्यासोबत गाणार आहेत तेच ना ते. तेच ते नसतं रे बाबा. लय मोठे हिट सिंगर आहेत ते. ठीक आहे सर, सुरू करूया. तर नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतले तेच मराठी आणि हिंदी चित्रपट सुट्टीतले आगगाडीचे गायक. आगगाडीचं नाही, आघाडीचे. कोण आहे. तेच ना, सांग ना त्यांना. आगगाडीचे गायक अंशुमन विचारे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच परफॉर्मन्सिंग केलेले आहेत. त्यांना खूप असे जुने असे बॉलिवूडचे अवॉर्डिंग वगैरे मिळालेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता क्लॅपिंग. पण आता ज्या मुली करता तुम्हाला क्लॅपिंग द्यायच्यात ना, ती आपल्या एरियातली शान, आपल्या एरियाची आन बान सुर सरगम कुरुडकर हिचा करता जोरदार टाळ्या. सरगम फारच प्रेम दिसते एरियातल्या लोकांना. सर जरा सांभाळून घ्या बरं. अरे डोंट वरी. नाही, तिचं नाव सरगम आहे पण सरगमचेच वांदे तिचे. पण डोंट वरी, मी सांभाळून घेईन. आफ्टर ऑल कसं लोक मला ऐकायला आलेली आहेत. डोंट वरी, मी सांभाळून घेईन. ठीक आहे सर बस तुम्ही प्लीज बसा. सुरू फाडदार एकदम जरा लेवल मध्ये. हे काय माझ्यासोबत गाताय तुम्ही आता. हो सर. सुरू करूया आपण. हो सर. तर मंडळी, खरं म्हणजे तुमच्या एरियामधून ही लहानाची मोठी झाली आणि नाव कमवते. माझ्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाते. आज तुमच्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून तिला मी सहगायिका म्हणून घेतलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. सरगम होल्ड. ओके, आता तुम्हाला खास बॉलिवूडचे नगमे ऐकवणार आहे मी. जुन्या नव्या गाण्यांचा समस्त मिलाप तुम्हाला ऐकवणार आहे. माईक प्लीज. त्यांना द्या. तो शुरू करते हैं बॉलीवुड के नगमे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी.
गुड गुड गुड. सरगम हो सर. सुरांकडे लक्ष दे. हो सर. ओके नाही ठीक आहे ठीक आहे बेटा ठीक आहे नो प्रॉब्लेम. सुरू करते. अरे आपल्या एरियातली पोरगी आहे. काय गात आहे. वा 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 वा. आवडलं आपलं गाणं. हे बघा. हे घ्या. आपलं गाणं तुम्हाला चेक. थँक्यू 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 सर. क्या बात आहे. काय प्रेम आहे सर तुझ्यावर. बघितलं त्यांचं प्रेम. आत्ता शो सुरू नाही झाला आणि चेक पण मिळाला सर. बघू बघू. 21,000 21,000चा चेक दिला तुला. माझं पेमेंट 12,000 आहे. तुला 21,000चा चेक दिला. सर त्यांचं प्रेम आहे ना सर. हा, बरोबर. आपलं गाणं मस्त झालंय. हा पण मला चेक आला पाहिजे होता ना मग. मला पण मिळेल चेक. तुम्ही छान गा ना. मी स्केलमध्येच आहे. तू 2 नोट खाली होतीस लक्षात ठेव. सर पण नोट मला मिळाली आहे. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सिबल. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या सरगमसाठी प्लीज. थँक्यू. असंच प्रेम करत राहा. पण तुमच्या टाळ्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत. सरगम कसं आहे हे टीम वर्क आहे. हो सर. आता तुला 21,000 मिळाले. हा. पुढच्या गाण्याला कदाचित मला 50,000 मिळतील. हो, पण सर. आपण नकोच आपण वाटून घेऊ. डोंट डू. हो मला बघायला आले मला ऐकायला आले लोक. सर तुम्ही. येस नो प्रॉब्लेम बेटा. सुरू करते. आता तू कोरस गा. हो हो चालेल. गाणं मी गातोय तू हो, कोरस हो. गा. ओके सुरू करते. गुड. एक सेकंड ऍक्च्युअली गाणं सुरू झालेलं नाहीये. तुम्हाला गाणं ऐकायचं नाहीये का. गाणं ऐकायचं नाहीये. सर त्यांना कोरस आवडलाय सर. आपण गाणं तर सुरू होतं ना आधी. पण कोरसच आवडलाय म्हणून वन्स मोर मिळतोय सर. ओके आता कोरस मी गातो तू गाणं गा. हो 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 चालेल. ओके हा प्लीज प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. काय काय तुम्ही ऐकतच नाही यात. ऐकतच नाही तुम्ही. मग मी ही कोरस गाते तेव्हा टाळ्या देतात. आता मी कोरस गातो मला देत नाही तुम्ही टाळ्या. सर 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 त्यांना मला ऐकायचं ना सर. तुला ऐकायचं मी काय झाडू काढायला इकडे आलोय. सर तसं नाही सर. तुम्ही ग्रेटच आहात हो सर. पण हा माझा एरिया ना वाटते बंबो. येस येस. ओके आता आता मी तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू थँक्यू. सरगमसाठी टाळ्याच घेत आहे. आता आता मी तुम्हाला सोलो गाणं ऐकवणार आहे. नाही नाही नाही. सरगमचं आणखीन काहीतरी गाणं होतं त्याला कापून टाकत. एक मिनिट. हा सुरू. कापून बिपून बोलतात मला. सर ऐका ते असे नाही ऐकणार सर. त्यांचं नाही ऐकलं ना तर ते कोंबडा बनवतात. का आणि अंड पण द्यायला लावतात सर. अरे पण आता माझं सोलो गाणं आहे. मी काय करू मग आता. तुम्ही गा मी काहीतरी करते. तू काय करणार सदा? सर सर मी म्युझिक देते. अगं तुला कोरस देत आहे तर तू म्युझिक काय देणार सर, ते आहे. नाही ऐकणार ना तसे. तुम्ही गा ना मी करते काहीतरी. हा सुरू करा. ओके सर. येस येस येस. ओके ओके. अरे त्यावण्याला ऐकून हा चक्कर येऊन पडला. त्यावण्याला मी मरमर गातोय काय वाटलंच नाही त्याला. काय होतंय. माझ्यावरचं प्रेम येते हे बघा. माझ्यावरचं अरे प्रेम का मी काय कसे फाडतोय. माझ्यावर काय नाही एवढा मरमर लोक उभे आहेत. प्लीज प्लीज चिडू नका मी सर. चिडत नाही पण कसा फाडतोय का तुम्ही कोणीच काय हे करत नाही. कोणा तुमच्या घशाला त्रास होईल सर. नका चिडू. होतोय मला कशात त्रास. मी कधीपासून हो, करतोय. हो, शांत व्हा प्लीज शांत व्हा. आता मी विचारतोय कोण तुम्हाला माझं सोलो गाणं ऐकायचं आहे. माझं सोलो गाणं ऐकायचं आहे. माझा म्युझिक ऐकायचं. मंडळी सेलिब्रिटी अँकर अंशुमनवर आली आहे आपल्या को अँकरला सांभाळून घेण्याची जबाबदारी. बघूया तो ती कशी पार पाडतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत लोकलच्या स्पीडनं पंचेस टाकून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं लाफ्टर वसूल करणारा अंशुमन विचारे आणि कॉमेडीच्या गल्लीत जिचा हाय वट अशी चेतना भट. अरे म्युझिक काय वाजवत आहे. ट्रायल ए प्रॅक्टिस नका करू. आणि सगळे रेडी आहेत ना. आमिर पुढच्या इव्हेंटची नंतर बुकिंग कर. हा इव्हेंट पहिला कर आधी. कळलं काय. हा बाबा झोपू नको प्लीज. सगळे रेडी आहेत ना. हा प्लीज प्लीज सुरू करूया आता. सुरू करू. बापरे कोणाचं तरी माईक चालू आहे वाटतं.
यांची फालतुगिरी चालू आहे इकडे यार. साहेब तुम्ही काहीतरीच बोलता बर का. इतकी छान दिसते का मी. आता खोटं आहे का हा खोटं आहे आता आहे तुझं एवढं सुंदर आता काय करायचं का आता तुला? साहेब ऐक ना तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. प्रश्नच नाही. मी काय म्हणतोय आता अँकरिंगला सुरुवात करूया. मॅडम लोक थांबलेत तिकडे. चला चला. येस साहेब तुमच्या शुभेच्छा राहू दे बर का. जाणार तू हा तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जात. ऐक ना तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. प्रश्नच नाही साहेब. मी काय म्हणतो चेतना मॅडम ते टेलिप्रॉम्प्टर बघितलंय ना. म्हणजे स्क्रीन असतं नाही का आपल्यासाठी स्क्रिप्ट असते आपण ती वाचत असतो लोकांना दिसत नाही पण स्क्रिप्ट वाचत जातो म्हणजे एकदा बरं पडेल ना तुम्हाला ती वाचली तर. म्हणजे ते वाचून बोलतात. नाही नाही ते आर्टिस्ट आहेत त्यांचं पाठ असतं. त्यांची गोष्टच वेगळी आहे. एकदा तोंड ओळख झाली तर बरं पडेल ना म्हणजे. जादा ओळख वाढवतच नसतो आपण कोणाशी. काय साहेब फक्त आपलंय बाकी ना तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. मी काय म्हणतो आपण सुरू करूया का म्हणजे घोळ नको पटकन. हा प्लीज जरा. साहेब तिथं माझ्या समोर बसा बर का. विचारे हा साहेब. एकदम दणका झाला पाहिजे. हो ना साहेब प्रश्न एकदम प्रश्नच नाही. आपण पिक्चर करणार आहे तुम्हाला घेऊन. थँक्यू साहेब. तुम्ही डील मध्ये हा तुम्ही डील मध्ये ते लीड मध्ये असं लीड आहे. मध्ये तुम्ही लीड मध्ये हा? Thank you. आणि ते हिरोईन म्हणून हिरोईन म्हणून आहे का आता कोण वेगळा असणार आहे का. तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. अरे यांची काळजी करू नका. हो. यांचा परफॉर्मन्स एकदम ते कोणता पण असू दे परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहे ना आपण गॅरंटी घेणार आहे. हो साहेब. साहेब उशीर होतोय जरा सुरू करूया ना. एकदम कारण एकदम जोरात हा? हो साहेब. जाऊ का जात आहे होई. थांबतो आपल्याला काय साहेब इथेच किट नाही जा- 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 जा. बसला इकडेच बसला. नमस्कार नमस्कार नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व रसिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपापले मोबाईल्स कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवावेत जेणेकरून अखंड मनोरंजनाचा त्यांना लाभ घेता येईल. कोण आहे रे शान्या. हा? इथं हा माणूस घसा फाडून बोंबलतोय की मोबाईल बंद करा म्हणून. कोणाचा फोन वाजला रे. कोणाचा फोन वाजला. ऐका मॅडम. हा माणूस येडाय. हा येडाय का माणूस. हा? चेतना मॅडम ऐका. याला काम धंदे नाही इथं आलाय. साहेब तुम्ही थांबा ते लय बाराचे तुम्हाला माहित नाही. हा. आणा त्याला इकडे ऐका ना. आणा. कोण आहे रे तो. कोण आहे. मी काय ऐका मला वाटतं तुमचा मोबाईल वाचतो इथे बघा ना. कोणाचा. तुमचा इथं चेक करा ना प्लीज जरा. माझा? येस येस प्लीज जरा. काय बोलताय तुम्ही. माझं हो. अयो, अयो, माझं. साहेबांनीच ए, केलं. विचार रे. हा हाकलो ना बाहेर हाकलो मला. क्या बात आहे क्या बात आहे. नाही खरं म्हणजे साहेबांनी आणि मी ठरवून असं विचार केलेला की असा मोबाईल वाजला तर काय डिस्टर्ब होऊ शकतो यासाठी साहेबांचा प्लॅन होता. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर नमस्कार 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 राम राम मंडळी. तर दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत. चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी गडगडाटी स्वागत करतो. या रंगतदार सोहळ्यामध्ये मला साथ सोबत करण्यासाठी तुझी बिनवादली पी पी, आमदार उघडाना दार, खाटेवर कोणाचं कबूतर करते गुटरगू अशा सुपरहिट अल्बमच्या अदाकारा आणि ज्यांना सामाजिक कार्यामध्ये विशेष रुची आहे. महिनाभरापूर्वी त्या साहेबांच्या महिला कमिटीमध्ये जॉईन झाल्या आणि महिनाभरात अध्यक्ष झाल्या. तर अशा सुसाट वेगाच्या मिस चेतना बाई यांचं मी स्वागत करतो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. माझा इंट्रो माझा इंट्रो माझ्याबद्दल बोला. माझ्याबद्दल ते पापू चे गुरु ल शू. क्या बात आहे क्या बात आहे. पहिल्याच वाक्यात षटकार मारलेला आहे. विरोधाचा एकदम अक्षरशः शिखर गाठलेला आहे. चेतनाताईंनी पा पी पू पू करून जबरदस्त विरोध निर्माण केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
तर फार वेळ दवडता नमस्कार मंडळी. दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अधिक वेळ न दवडता सालाबादप्रमाणे आपण ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि ईशस्तवन सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो नेहा ठाकूर यांना. घ्या आस्वाद घ्या. मॅडम ऐका ना, समोर दिलं तुम्ही प्रॉपर वाचा ना, खूप गडबड होते. एवढं काही नाही झालं त्या. नाही खूपच काहीच नाही झालेलं आहे ऍक्च्युली. पण काय मला चष्मा नाही ना लावलाय मी, म्हणून मला ते धुरकट दिसलं आमचं. अच्छा तुम्हाला चष्मा आहे का? हा मग तो लावा, गोंधळ होते सगळा. नाही मी नाही चष्मा लावणार. अहो असं काय करताय, गडबड होईल ना सगळी. अहो साहेबांना आवडत नाही ना साहेब चष्मा लई मध्ये मध्ये येतो, अडचण होते साहेबांना. मला नाही, मी नाही लावणार चष्मा. साहेब असताना अडचण शक्य आहे, पण आता इथे महत्वाचं माझी अडचण लक्षात घ्या. समोर ती गडबड होते हो सगळी. पण साहेब समोरच बसलेत ना, मी कसं चष्मा लावणार सांगा बरं. बरं एक काम करा, हे क्यू कार्ड आहे, ह्याच्यात स्क्रिप्ट आहे, ती वाचून तरी बोलाल का, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. लांबचा प्रॉब्लेम आहे ना. अरे संपलाय, या क्या बात आहे. ईशस्तवनाने एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे, जणू ईश्वराने आशीर्वाद दिलाय असं वातावरण तयार झालेलं आहे. तेव्हा नेहा ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय तुमचं वाक्य आहे काय? ते जरा वेळन तोंडाबा. क्या बात आहे, दुसरा षटकार. क्या बात आहे. एका बॉल मध्ये 2-2 षटकार मारणाऱ्या या चेतनात यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लय भारी लय भारी. आता फार वेळ जवळता मीच तुम्हाला सांगतो पुढचा नक्की प्रकार काय आहे तो. यानंतर तोंड बासरी फेम समीर चौगुले यांना मी मंचावर आमंत्रित करतो. एक हरहुन्नरी कलावंत, म्हणजे US ला असं सांगून दैसरच्या कांदरपाड्याच्या ब्रिजवर फोटो काढणारे अत्यंत हरहुन्नरी कलावंत. म्हणजे बासरीचा आवाज म्हणू नका, बेलचा आवाज म्हणू नका, दरवाजाचा आवाज म्हणू नका, कॉटचा आवाज म्हणू नका, असे 57 आवाज काढतात स्वतःचा आवाज सोडून. एकदा जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी प्लीज. मॅडम खूपच फालतूगिरी होतो, तुम्ही दिलेलं पण वाचत नाही, तेवढं तरी वाचा ना. कसं दिसणार मला? का? मला जवळचा पण चष्मा आहे ना. अहो जेव्हा मग ते चष्मा वापरून काय ते बोला ना, खूप गडबड होती, असं काय करताय? कसं वापरणार मी? नाही ना, लय घाण दिसते मी. विचार काय चाललंय, काय काय नाही, झालं? ते थोडे धूळ उडते ना, मी म्हटलं मॅडम तुम्ही चष्मा वापरा, एकदम स्टाईल मध्ये दिसेल सगळं, छान प्रेझेंट ठेवले सगळं. चालेल ना, त्यात का आपला घ्या ना, नाही वापरा ना. तुमचा ऐका, तुम्हाला पण दिसत नाही ऍक्च्युली त्यांचा चष्मा त्यांच्याकडे असला तर तुमच्याकडे आहेत ना. आहे ना, मी चष्म्याशिवाय बाहेरच पडत नाही साहेब. खूप छान वाटेल ते एकदम. लावू का? चष्मा फक्त आपल्याकडे ना वापरायचा, बाकी सगळे काय ते चष्मा प्रॉब्लेम होतो. बाकी वापरायचा. थँक्यू सर. जोरदार हा. येस येस येस. माहित ना आपला पिक्चर करायचा. हो साहेब. हा एकदम मस्त जोरदार हा. थँक्यू साहेब, थँक्यू. वा या थँक्यू. जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी, त्यांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय मग चेतना, कसं काय वाटतोय कार्यक्रम? हो चेतना, तुझ्या गालावरची खळी लई सुंदर दिसते. हो अंशुमान. हो तुमचं वाचा ना, माझं काय वाचताय? चेतना, तुम्हाला काय वाटतं याच्या पुढचा कार्यक्रम कोणता असेल? तुम्हाला काय बघायचंय चेतना? क्या बात आहे. खरं म्हणजे कुठल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये एक अँकर दुसऱ्या अँकरची वाक्य बोलतो तेव्हा काय गंमत होते त्याची ही झलक होती. त्यात इथेच थांबूया, कारण फार काय सहन होणार नाही आपल्याला. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय शास्त्रीय नृत्यांगना, सगळ्यांच्या दिलांची धडकन प्राजक्ता माळी यांचं एक दिलखेचक नृत्याचे बोल आहेत. मी काय करताय, दिलं पण वाचत नाही यार. तुम्ही तुमची वाक्य वाचा, फालतू चालले, मग डोका आउट होत चाललंय. त्याचं काय झालं? मी असं बोट ठेवलं की नाही, मग मी असं लाईन खाली वाचत गेले. माझ्या लक्षात आलं वाचताना की ते माझं नाही तुमचं आहे, पण मग आता वाच जाऊ दे ना, पुढे जाऊ दे. पण ती माझी वाक्य आता तुम्ही तुमची वाक्य वाचा ना. चेतना म्हणजे मी आहे का? जाऊ दे ना. जाऊ दे कसं काय? समोर कोणाला काय कळतंय का? कळतंय कसं काय ना? कोणी मन लावून ऐकत नाही हो. आणि तुम्हाला कौतुक पाहिजे ना माझं. मग अशी वाचता येत नव्हतं, आता मी वाचून दाखवलं सगळं. आपण तुम्हाला कळलं ना, माती खाली सुधारा ना पुढे. मग कोणाला नाही कळतो. मी म्हंटल आपली कॉमेडी चालली तर कॉमेडी होऊ जाऊ दे. लोक कशी हसतायत बघा ना, कॉमेडी झाली. लोक तुम्हाला हसतायत, तुमच्या मला पण हसतायत. काय करताय तुम्ही? वाचा ना व्यवस्थित. तसं काय करताय? मला मग जळतात हा? जळतात लोक माझ्यावर. अच्छा.
असं लगेच आली आणि लगेच समितीची अध्यक्ष झाली ना म्हणून जळतात माझ्या. तुम्ही कुठल्या अध्यक्षात मला घेणं देणं नाही. हे आहे ते वाचा माझं कळलं तुम्हाला. प्लीज आता एक काम करूया आपण डायरेक्ट 16 हात घालूया का? डायरेक्ट 16 हे करूया आणि प्रॉब्लेम नको. चालेल तुम्हाला जमेल ना हे? 200%. मी 134 अँकरिंग शो केले, मला एवढा कॉन्फिडन्स आला नाही. तुम्हाला कुठून आला कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स मला साहेबांनी दिलाय. चला जाऊया पटकन. तर आता मी सगळं बोलतो, तुम्ही फक्त अतिथींची नावं घ्या. हा कोणाची पाहुण्यांची तर आता खरं म्हणजे दळणवळण ट्रॅव्हल्स प्रस्तुत चला मामाच्या गावाला जाऊया प्रायोजित सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 याच्या पुरस्काराची घोषणा आम्ही आता करतोय. कैलासवासी गणपतराव मोरे पुरस्कृत शांताराम भाणुगे पारितोषिक केदार मोरे यांच्या हस्ते प्रदान केलं जात आहे. ललिता श्रोत्री यांना बोलवा ना. तर कैलासवासी गणपतराव मोरे यांनी ताबडतोब इथं स्टेजवर यावं. ते कसे येतील? कैलासवासी नाही, ललिता श्रोत्री यांना पुरस्कार आहे, त्यांचं नाव घ्या ना तुम्ही. सॉरी तो मांत्रिक बिघड झाला. मानसिक नाही, तांत्रिक बिघाड सगळा. तर कैलासवासी ललिता श्रोत्री यांनी ताबडतोब इथं कैलासवासी नाही आहे. तुम्ही श्री शौचालय की सगळीकडे खिरापत वाटल्यासारखे कैलासवासी करताय तुम्ही. तुम्हाला अक्कल आहे का? काय चाललं? नाही काय नाही नाही काय चाललंय? नाही, काय चाललंय? थोडंसं अरे कैलासवाती ललिता श्रोत्री काय? अरे तो जिवंत आहेत त्या बाई. काय झालं तुमचं? काय फालतुगिरी चालली? सॉरी काय सॉरी? कसं सॉरी? जरा कैलासवासीचा गोंधळ झाला ना. गोंधळ हे झाला. कोण हाय कोण नाही कळतच नाही हो. आता ज्यांना अवॉर्ड हाय त्यांनी पटकन इथं स्टेजवर येऊन अवॉर्ड घेऊन जायचं की नाही? त्या लोकांना पडलं ही माझ असतो. हल्ली काय ना फॅड आले. कसलं? अवॉर्ड ज्यांना असतं ना ते अवॉर्ड फंक्शनला येतच नाही. असो तर मी आता कैलासवासी केदार मोरे यांना इथं स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी लवकरात लवकर इथं यावं आणि आपल्या- बाई अगं काय डोक्यावर पडलीस काय तू? कैलासवासी केदार मोरे? अरे मी केदार मोरे आहे, मी जिवंत आहे. काय चाललं फालतू? नाही, काय ऍक्च्युली काय आहे, कैलासवासी गणपत मोरे हे माझे आजोबा आहेत बरोबर आहे. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार ललिता श्रोत्री यांना माझ्या हस्ते द्यायचा आहे. नाही बरोबर आहे, थोडासा घोळ झाला. कसा घोळ? हा घोळ आहे, हा घोळ आहे. म्हणजे मी किती वर्ष अँकरिंग करता तुम्ही? मी करतोय. 134 अँकरिंगचे शो केलेत ना? बरोबर. काय थोडंसं यांच्यामुळे घोळ. गेट आउट. यांना मी सांगत होते पण यांनी माझं ऐकलं अरे नाही. माझं कसं नाही आहे? मी तुम्हाला मगापासून समजावत होते की हे असं नाही आहे. तुम्ही माझं काय मला बोलत नाही. Shut up. मला ऐका, बोलतात ऐका, तुम्ही. ऐका. या ना, तुम्ही त्याला या. काय बोलत नाही? माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका, माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका पैसे बिसे काय? आता साहेबांना सांगितलं तुमचं ऐका, payment तुमचं ऐका कसं माझं. होतं? मी ह्या बाईनं बोलतो. नाही ना. गेट आउट. दोन टाका. साहेब! ऐका ना. दोन निघा. टाका. निघा.